नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे कैरीचं पन्ह. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे, नक्की करून बघा. तर याच्यासाठी आपण मोठ्या साईजच्या 4 कैऱ्या घेतल्या, या स्वच्छ धुवून घेतल्या. याची आपल्याला साल काढायची आणि या कापून घ्यायच्या आहेत. याच्या आतमध्ये जी कोय आहे ती काढायची आणि या कापून घ्यायच्या. तर सोपी पद्धत आहे. याच्या आधीही मी कैरीच्या बऱ्याच रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केले आहे, बघायला विसरू नका. कैरीचं लोणचं, कैरीची चटणी, आंबे डाळ, मेथ्या आंबा असे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, बघायला विसरू नका. तर ही कोय आपण काढलेली आहे आणि इथे या भांड्यामध्ये आपल्याला या कैऱ्या घ्यायच्या. यात 2 कप पाणी घालायचं आणि या शिजवून घ्यायच्या. तर मीडियम फ्लेमवर 10 मिनिट या शिजवायच्या. याच्यावरती झाकण ठेवायचं. तर इथे 10 मिनिट आपले झाले आणि कैरी छान शिजली आहे. तर आपण गॅस बंद केला आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर यात अर्धा टीस्पून काळं मीठ, अर्धा टीस्पून साधं मीठ, 1 टीस्पून जिरेपूड आणि 10 ते 15 पुदिन्याचे पानं, 1.5 कप साखर. हे सगळं आपल्याला छान एकजीव होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर असं आपण हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि हा गर तयार झाल्यानंतर आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घ्यायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा. तर इथे हा गर तयार आहे आणि आपण एक बरणी घेतली आहे आणि याच्यामध्ये हा भरून आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तर हा तयार झाल्यानंतर आपल्याला 8 ते 15 दिवस वापरता येतो आणि एका ग्लाससाठी 2 ते 3 टेबलस्पून हा गर घ्यायचा आणि यात थंडगार पाणी घालून आपलं पन्ह तयार होतं. तर इथे आपण पुदिन्याचे 4 ते 5 पानं, बर्फाचे क्यूब आणि हा गर घेणार आहोत. तर जो उरलेला गर आहे त्याचा आपण पन्ह इथे बनवत आहोत. तर हा गर आपण घेतला आहे आणि यात आपल्याला पाणी घालायचं आहे आणि चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपला हे थंडगार पन्ह तयार झालेला आहे. सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपलं हे कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे.